बाळूमामा सांगायचे ब्रह्मदेव स्वर्ग नरक वाटत होते। पहिल्यांदा सतयुग आले। सतयुग म्हणाले मला 100% स्वर्ग पाहिजे। त्यानंतर त्रेतायुग आले। त्रेतायुग म्हणाले मला सुद्धा 100% स्वर्ग पाहिजे। त्यानंतर द्वापारयुग आले। द्वापारयुग म्हणाले हे दोघं तर स्वर्ग मागत आहेत पण मला 50% स्वर्ग आणि 50% नरक द्या। त्यानंतर कलियुग आलं। कलियुग म्हणाले मला 100% नरक पाहिजे आणि त्याने आपली जीभ पकडली। ते ब्रह्मदेवाने पाहिले आणि कलियुगाला विचारलं तुम्ही जीभ का पकडली? त्यावेळेस कलियुगानं सांगितलं या मुखातून देवाचं नाव घेईल, जो हरिनाम घेईल त्याचं आपण काहीच बिघडू शकणार नाही, आपण त्याचं काहीच वाईट करू शकणार नाही। त्यावेळेस विष्णुदेव आले आणि म्हणाले हे 100% चुकीचं आहे। 100% कोणी स्वर्गात जाणार नाही, कारण ह्या कलियुगात साधुसंत जन्माला येतील, लोकांना चांगला उपदेश करतील, लोकांचं कल्याण करतील। पण असेही बंधू बाबा त्यांच्यासारखं सोंग ढोंग घेऊन हजारो बंधू बाबा उभा राहतील, जे त्यांच्यासारखं बोलतील, त्यांच्यासारखी वेशभूषा देखील करतील, पण लोकांना चुकीचा मार्ग सांगतील। आणि ह्या कलियुगात तसं होतंय। हे बंधू बाबा त्यांच्यासारखी वेशभूषा घेतात, देव अंगात आलं असं सांगतात, देव प्रसन्न आहे असं सांगतात आणि आपला प्रपंचाचं कल्याण करून घेतात। ज्या साधू संतांनी जगाचं कल्याण करण्यासाठी आपलं अख्खं आयुष्य वेचलं, अख्खं आयुष्य घालवलं, ती ही लोक आपला प्रपंच वाढवण्यासाठी हे बंधुगिरी करतात। हे खरं आहे ना? श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या नावाने चांगलं बोला। जय बाळूमामा।